मुंबईत भाजपची निवडणूक संचालन समितीची बैठक. उमेदवार कोण असेल, तिकीट कधी जाहीर होईल याची वाट पाहू नका, घरोघरी जाऊन प्रचार करावा, भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश. कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपकडून स्वबळाची चाचपणी. भाजपकडून 122 प्रभागांसाठी तयारी. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आजही दिवसभर मॅरेथॉन मुलाखती. पुणे महापालिकेतल्या इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्यावर पिंपरी चिंचवडसाठी मुलाखती. भंडाऱ्याच्या तुमसरचे अपक्ष नगराध्यक्ष सागर गव्हणे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. प्रफुल्ल पटेल आणि आमदार राजू कारेमोरे यांच्या उपस्थितीत प्रवेश. मुख्यमंत्री फडणवीसांनी नागपूर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी व्यक्तिशः संवाद साधला. नागपूर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्व. जागा वाटपासंदर्भात भेटीला महत्त्व. नागपुरात भाजपच्या कोर कमिटीची बैठक. स्वबळावर लढावं अशी भाजप पदाधिकाऱ्यांची फडणवीस आणि गडकरींसमोर मागणी. फडणवीसांकडून मात्र महायुतीत लढण्याचा आग्रह. इलेक्शन मॅनेजमेंटच्या नावाखाली कुणालाही फुकटची दारू पाजू नका. लोकांना काम करणारे लोक हवे असतात, तेव्हा काम करा आणि मतं मागा. नितीन गडकरींनी टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे काम. हा केवळ ट्रेलर आहे. महापालिकेत संपूर्ण पिक्चर पाहायला मिळेल. नगरपालिका नगरपरिषद निकालावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस किंचित शिल्लक राहील अशी टीका. महापालिका निवडणुका झाल्यावर राज्यभरात दौरा करणार. राज्यभरातल्या भाजप कार्यकर्त्यांना काहीतरी सांगायचे हे लक्षात आलंय. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. मुनगंटीवार राज्यभरातल्या नाराज भाजप कार्यकर्त्यांची मोठ बांधणार का, असाही सवाल उपस्थित. नागपुरात काँग्रेसला धक्का. माजी नगरसेविका दर्शनी धवड यांचा भाजपात प्रवेश. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या निवासस्थानी. मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूल मंत्री बावनकुळेंच्या उपस्थितीत प्रवेश. नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीत चुकीच्या पद्धतीने कारभार. अमित शहा आणि धाक दाखवत सत्ताधाऱ्यांनी विजय मिळवलाय. खासदार निलेश लंकेंचं टीकास्त्र. भोकरदनमध्ये आम्ही सुपडा साफ केलाय. स्वतःच्या गावाची खुर्ची वाचवू न शकलेले सिलोडचा विचार करत होते. सिलोडमध्ये विजयानंतर अब्दुल सत्तारांची रावसाहेब दानवेंवर टीका. अमरावतीच्या अंजनगाव सुरजीत मतमोजणीमध्ये घोळ झाल्याचा काँग्रेसचा आरोप. फेरमतमोजणी करण्याची काँग्रेस उमेदवाराची मागणी. निवडणूक अधिकाऱ्यांनी फेरमतमोजणी केलेली नाही, यशोमती ठाकूर यांचा आरोप. चाळीसगाव नगरपरिषद निकालानंतर पराभूत अपक्ष उमेदवार राकेश बोरसे यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक. परिसरात तणावाचं वातावरण. बोरसेंकडून पोलीस संरक्षणाची मागणी. रायगडच्या उरणमध्ये आमदार महेश बालदींना धक्का. भावना घाणेकर नगराध्यक्षपदी. विजयानंतर मनसे आणि मविया कार्यकर्त्यांचा बालदी यांच्या विरोधात बादली फोडून साजरा केला विजय जल्लोष. परळी नगर परिषदेतील पराभवानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार बजरंग सोनवणेंना सुनावलं. चुकीच्या लोकांच्या हातात पक्ष कारभार देऊ नका. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत तरी पक्षासाठी राबणाऱ्यांना सोबत घ्यावं असं वक्तव्य. मंत्री उदय सामंत यांच्याकडून रायगडमधल्या विजयी उमेदवारांची भेट घेत अभिनंदन. मंत्री भरत गोगावले यांची उपस्थिती. विजयी उमेदवारांसह शिवरायांच्या पुतळ्याला केलं अभिवादन. भाजपची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक. नगरपालिका नगरपरिषद निकालाची समीक्षा करणार. कुठे यश मिळालं, कुठे कमी पडलं याबद्दल बैठकीत चर्चा होणार. तर महापालिका निवडणुकीच्या तयारीचाही आढावा घेणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नवी मुंबईत खिंडार. माजी नगरसेविका इंदुमती भगत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नामदेव भगत शिंदेंच्या शिवसेनेत. नवी मुंबईचे भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, समस्या, अडचणी सोडवण्यासाठी नवीन सहकाऱ्यांचा अनुभव आणि कार्यशैली कामी येईल अशी प्रतिक्रिया. राहुल शेवाळ्यांच्या पत्नीने साड्या वाटल्याचा ठाकरेंच्या सेनेचे माजी नगरसेवक विठ्ठल लोकरेंचा आरोप. साड्यांची होळी करत ठाकरेंच्या सेनेकडून निषेध व्यक्त. कामिनी शेवाळे या प्रभाग क्रमांक 142 मधून संभाव्य उमेदवार. संगमनेर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर मैथिली तांबेंनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच घेतला झाडू. शहराच्या विकासासाठी पहिल्याच दिवशी कामाला सुरुवात. यावेळी त्यांच्या सासू आणि माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबेही सहभागी. लातूरमध्ये पराभूत उमेदवारांनी चक्क रॅली काढली. 20 मतांनी पराभव पण निर्धार ठाम. निवडून आलो नाही तरी जनतेचा सेवक. विजयाचा मोह नाही, पराभवाचं भय नाही असं म्हणत किशोर लंगोटे यांची मिरवणूक. धाराशिव जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष निवडून आणणार. तुझ्यात धमक असेल तर ठाकरेंचा अध्यक्ष निवडून आणावा. आमदार राणा जगजितसिंह पाटलांचा मुलगा मल्हार याचं थेट ओमराजेंना आव्हान. मल्हार पाटलांकडून ठाकरे सेनेच्या मशालचा आईस्क्रीम कोण असा उल्लेख. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. 8 पैकी एकाही जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेला यश नाही. पराभवानंतर प्रतिक्रिया देताना जनतेचा कौल मान्य. ओमराजेंचं मत. कमी पडलो तिथे पुन्हा ताकदीने काम करणार असल्याचंही वक्तव्य. अकोल्यामध्ये मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील 2 गटात वाद.
माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांचे समर्थक एकमेकांवर गेले धावून. परभणीत महापालिका निवडणुकीत उमेदवारांकडून मतदारांना देवदर्शन. 700 महिलांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अक्षय देशमुख यांनी इंदोर ओंकारेश्वरची यात्रा घडवली. निवडणूक आयोग लक्ष देणार का याकडे लक्ष. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी आमदार सुनील शेख यांनी बोलून दाखवली मंत्रिपदाची इच्छा. अजित पवार आज ना उद्या नक्की आपल्याला मंत्रिपद देतील असाही विश्वास. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं. उदय सामंत यांचं महाडमध्ये नवनिर्वाचित उमेदवारांच्या सत्कारावेळी वक्तव्य. नवीन वर्षामध्ये हा प्रश्न सुटेल असा विश्वास. 2008 सालचं रेल्वे भरती प्रकरण. राज ठाकरेंना ठाणे न्यायालयाकडून 8 जानेवारी ही नवी तारीख. तपास अधिकारी नसल्यानं न्यायालयाने आजची तारीख पुढे ढकलली. कोल्हापूरच्या राशिवडेमध्ये वडिलोपार्जित जागेच्या वादावरनं भावकीत तुंबळ हाणामारी. लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत महिलेसह 4 जखमी. राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी गुन्हा दाखल. जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना दमदाटी. लेडीज डब्यातनं खाली उतरण्याची विनंती करणाऱ्या मुलीला एका पुरुषाने धावत्या ट्रेनमधनं फेकलं. पनवेल CSMT लोकलमधील घटना. मुलगी जखमी. आरोपी शेख अख्तर नवाजला अटक. नवी मुंबईतल्या सीवूड्समधील संगम ज्वेलर्सवर भर दिवसा दरोडा. तोंडावर मास्क लावलेल्या तिघांनी पिस्तुलाचा धाक दाखवत दुकान लुटलं. दागिने चोरीला. आरोपी पसार. पोलिसांकडनं शोध सुरू. सांगलीच्या विटाजवळील भाळवणीत शोभेच्या दारूच्या कारखान्यात भीषण स्फोट. 2 जण गंभीर जखमी. स्फोटाने 5 किलोमीटरचा परिसर हादरला. वर्ध्याच्या आष्टी भागात वाघिणीचा वावर. आष्टी पोलीस गस्तीवर असताना वाघिणी आणि तिचे बछडे सोबत वावरतानाचं कॅमेऱ्यात कैद. मध्य प्रदेशच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातनं राजस्थानच्या रामगड व्याघ्र प्रकल्पात वाघिणीला पाठवलं. हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरद्वारे वाघीण एअरलिफ्ट करून सुरक्षितरित्या व्याघ्र प्रकल्पात पोहोचवली. राज्यामध्ये जेरबंद बिबटे गुजरातमधल्या वनतारात पाठवणार. प्रस्ताव तयार. नसबंदी करण्याची वन विभागाची योजना. 10 महिन्यात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 47 जणांचा बळी. बीड तालुक्यातील वाणी वस्ती परिसरात हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात 2 शेळ्या ठार. पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण. ग्रामस्थांना रात्र काढावी लागते जागून. यात लहान मुलांचीही घेतली जाते विशेष खबरदारी. सावंतवाडी गोवा असं फिरत वन विभागाच्या नाकीनं वाढणारा दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यातला ओंकार हत्ती कळपात दाखल. आता तिलारी खोऱ्यात 6 हत्तींचा कळप. वन विभागाचं लक्ष. नंदुरबारमधील सारंगखेडा यात्रेत 756 घोड्यांच्या विक्रीतनं 4,24,00,000 रुपयांपेक्षा जास्त उलाढाल. दक्षिण भारतातल्या व्यापाऱ्यांचा मोठा सहभाग. तामिळनाडू कर्नाटकमधनं सर्वाधिक खरेदी. यात्रेच्या अखेरच्या टप्प्यात व्यवहारामध्ये आणखी वाढ. नाशिक पुणे रेल्वेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची संगमनेर तालुक्यातल्या घारगाव इथे बैठक. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठकीत मंथन. खासदार भाऊसाहेब वागचौरे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सत्यजित तांबे, किरण लहामटे, शरद सोनवणे उपस्थित. बीडमध्ये 25 डिसेंबरला शेतकरी हक्क मोर्चाचं आयोजन. शेतकरी पुत्रांची विविध जिल्ह्यातल्या गावांमध्ये बैठक. विविध मागण्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयांवर शेतकरी हक्क मोर्चा धडका. आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कडा कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजारपेठ. आमदार सुरेश धस यांच्या हस्ते बाजारपेठेचं उद्घाटन. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी या बाजारात 200 टन कांद्याची आवक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.